एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपल्या मनात सहज विचार येतो, की या व्यक्तीने एकतर खूप जास्ती कष्ट काढले असतील किंवा ही व्यक्ती फार लकी आहे. पण सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल व्यक्तीमध्ये लक आणि कष्टापेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिफरन्स क्रिएट करते ती म्हणजे त्यांच्यातला माइंडसेट. माइंडसेट हे 2 प्रकारचे असतात. एक असतो प्रिव्हिलेज्ड माइंडसेट आणि दुसरा असतो सर्व्हायव्हल माइंडसेट. आता आपण कुठल्या माइंडसेटचा विचार करतो हे जर ओळखायचं असेल तर स्वतःला काही प्रश्न विचारून बघा. एखादं कुठलंही नवीन काम चालू करताना मग ते बिझनेसमध्ये असू दे किंवा नोकरीमध्ये असू दे, त्यावेळी आपल्या मनात सगळ्यात आधी विचार काय येतो, की या कामातून मी नवीन काहीतरी शिकणार आहे, नवीन मला काहीतरी एक्सप्लोर करायला मिळणार आहे, की माझं काही नुकसान तर होणार नाही ना? म्हणजे आपला फोकस नवीन काहीतरी मिळवण्यावरती आहे, की हातातलं काहीतरी गमावण्यावरती आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा. स्वतःच्या अर्निंग कॅपॅसिटीचा पण विचार करताना आपल्या मनात काय विचार येतो, की "अरे बापरे! इतक्या सगळ्या खर्चानंतर एवढीच अमाउंट माझ्याकडे शिल्लक राहते हा, की इतके सगळे खर्च करून सुद्धा मी इतके पैसे सेव्ह करू शकतो, ही माझ्यातली ताकद आहे असा." घरात एखादी वस्तू विकत घेताना सुद्धा त्या वस्तूमागे आपण खर्च किती केला, याबद्दल आपण विचार करत बसतो, की ती वस्तू घरात आल्यामुळे घरात किती काम सोपं होणार आहे, आपला वेळ किती वाचणार आहे, काय इम्प्रूव्हमेंट होणार आहे, यावरती फोकस असतो. हे असे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील आणि अगदी स्वतःवरती खर्च करताना सुद्धा तुम्हाला वाटत असेल, की मी हा वायफळ खर्च करतोय, त्यापेक्षा मी महत्त्वाच्या ठिकाणी कुठेतरी खर्च केला पाहिजे. तरी सुद्धा ह्या सगळ्याचा अर्थ होतो तुम्ही सर्व्हायव्हल माइंडसेटमध्ये आहात. हा माइंडसेट आहे ना, अनकॉन्शियसली तुम्हाला एक गोष्ट शिकवत असतो, की "बाबा रे, तुझ्याकडे एवढीच गोष्ट आहे बरं का, ती तू जपून वापरली पाहिजे. तू नवीन काहीतरी ट्राय करायला जाशील आणि फालतूचं नुकसान करून बसशील. त्यामुळे जे आहे ते बरं चाललंय. जास्त इकडे-तिकडे हातपाय मारू नको, रिस्क घेऊ नको, नवीन काही शिकू नको." तुमच्या ग्रोथला ऑटोमॅटिक ही गोष्ट कुठेतरी मागे खेचत राहते. आणि दुसरा जो माइंडसेट आहे, जो सक्सेसफुल लोकांमध्ये असतो, त्याला म्हणतात प्रिव्हिलेज माइंडसेट आणि प्रिव्हिलेज माइंडसेट म्हणजे याचा अर्थ असा नाही, की वायफळ खर्च कुठेही अव्वाचा सव्वा करत राहील. खर्च हा विचारपूर्वकच तो माणूस करतो, पण त्यामागची थॉट प्रोसेस ही खूप वेगळी असते. प्रिव्हिलेज माइंडसेट म्हणजे काय? आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी असणं आणि त्यामुळे स्वतःला एक कायम कॉन्फिडन्स देत राहणं, की आता माझ्याकडे जे आहे ते तर मी मिळवलंय. आता मला नवीन अजून काही शिकता येईल, मला अजून नवीन कशामध्ये इम्प्रूव्ह करता येईल याचा विचार करणं. जसं आपण मगाशी एका प्रश्नाबद्दल बोललो, की माझ्या इन्कममधून किती सारे पैसे खर्च होतायत. यामध्ये एवढा खर्च करून पण अरे वाह! मी या महिन्याकाठी एवढी का होईना अमाउंट सेव्ह करू शकलो. म्हणजे माझ्यामध्ये अजून काहीतरी नवीन खर्च करण्याची ताकद आहे, हे स्वतःला समाधान देणं. 4 गोष्टी मी घेतल्या घरामध्ये, पण त्या गोष्टींमागे खर्च किती झाला यापेक्षा अरे त्या गोष्टींमुळे माझं इतकं-इतकं काम सोपं होतंय. आता इतका वेळ माझ्या हातात मिळतोय, जो मी युटिलाइज करेल नवीन काहीतरी शिकण्यासाठी, स्वतःला अजून चांगलं घडवण्यासाठी. त्याचमुळं ही लोकं स्वतःवर जरी खर्च करायची वेळ आली ना, तरी सुद्धा हेजिटेट करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, मी स्वतःला जर प्रेझेंटेबल ठेवलं, तर माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स राहील, लोकांना नवीन भेटायला, नवीन गोष्टीमध्ये हात घालायला, नवीन गोष्टी शिकायला. त्यामुळे स्वतःला सुद्धा ते तेवढ्याच काळजीपूर्वक सांभाळत असतात. आणि असं नाही की त्यासाठी शॉपिंगवरतीच खर्च केला यातला भाग नाही. ते मे बी कुठेतरी ट्रॅव्हलमध्ये माइंड फ्रेश करायला खर्च करतील, हेल्थसाठी कुठेतरी खर्च करतील, चांगली जिम लागतील, चांगला डाएट करतील, मेडिटेशन कॅम्प्सला खर्च करतील. अशा खूप साऱ्या कलांमध्ये, छंदांमध्ये पैसे खर्च करतील, जेणेकरून त्यांचा माइंड कायम फ्रेश राहील आणि त्यांना ती चेतना मिळत राहील नवीन गोष्टींवरती फोकस करण्यासाठी. आणि हा प्रिव्हिलेज माइंडसेटच आहे, जो या लोकांना कायम पॉझिटिव्हली बूस्ट करत असतो. त्यांना एक गोष्ट कायम शिकवत राहतो, की भाई तू खूप काही करू शकतो. तुझ्याकडे वेळ पण आहे, तू तुझा टाईम चांगला मॅनेज केलाय, तुझे जे पैसे चांगले मॅनेज करतोय, थोडी का होईना पण सेव्हिंगला टाकतोय की नाही तू खर्च करून सुद्धा. सो यू आर डूइंग गुड, नाऊ यू कॅन डू बेटर. त्यामुळे म्हटलं प्रिव्हिलेज माइंडसेट हा राजाचा असतो आणि सर्व्हायव्हल माइंडसेट हा प्रजेचा असतो. राजा जसं स्वतःचं राज्य चालवत असून सुद्धा आणखीन दुसरी कुठली राज्य मला कॉन्कर करता येतील, काय मला माझ्या सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा विचार करत राहतो. आणि प्रजा मात्र काय असते, की मला माझं घर चालवायचंय, माझ्या राज्यामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये मला समाधान राहतंय. मला काय नवीन नको बाबा. मी उगाच दुसरीकडे जायचो आणि मला काहीतरी होत्याचं नव्हतं होऊन बसायचं. मी आहे त्याच्यातच बरा आहे. जेव्हा तुम्ही या माइंडसेटवर काम कराल ना आणि तुमचा फोकस चेंज कराल, आपल्याकडे काय नाहीये किंवा आपल्या हातातून काय जातंय यापेक्षा माझ्याकडे काय आहे आणि मी आणखीन नवीन काय मिळवू शकतो, यावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं ना, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आणि जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे. मग ती मटेरिअलिस्टिक असू दे, कुठलीही वस्तू असू दे, माणूस असू दे, तुमचा अनुभव असू दे किंवा ती हातातली वेळ असू दे. ही गोष्ट येणार आहे आणि जाणार आहे. मग जेव्हा ह्या गोष्टी तुमच्याकडून जातील, तेव्हा त्या गेल्या म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा त्या जाताना आपल्याला काय शिकवून गेल्या, काय देऊन गेल्या, यावरती फोकस करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. मी तर म्हणतो सक्सेसफुल माणसाच्या मागे 10%च लक असतं. 30-40% हे त्याचे कष्ट आहेत. बाकी 50 ते 60% हा त्याचा माइंडसेट काम करत असतो. जो कुणीही डेव्हलप करू शकतो. कुठलीही अवघड गोष्ट नाहीये. त्यासाठी स्वतःकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेट मेंटेन करण्याची गरज आहे. आता हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा आणि तुमचा माइंडसेट हा सर्व्हायव्हल आहे की प्रिव्हिलेज्ड आहे? मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया परत. धन्यवाद.